माझं नाव आकटी आहे, म्हणजे अक्षता. पण सगळे मला आकटीच म्हणतात. खरं सांगू, मीही स्वतःला तसंच म्हणते, कारण अक्षतामध्ये बरीच बंधने आहेत. पण आकटी, ती फक्त स्वप्न बघते. माझं घर एकदम टिपिकल, पुण्याच्या बाजूला असलेल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत. वडील बँकेत, आई गृहिणी, भाऊ इंजिनिअरिंगला. सगळं ठरलेलं, आखलेलं. आणि मी एका छोट्या कॉलेजात BA करत होते, कारण मला नाटक करायचं होतं. शाळेतच रंगभूमीवर पाऊल ठेवले, पण घरी कुणालाच ते विशेष वाटत नाही. अभिनय म्हणजे नोकरी नाही ग. 4 लोकांसमोर हसायचं, रडायचं. ते करून पोरी मोठ्या होत नाहीत, असं वडील म्हणायचे. पण मला अभिनयातच मी सापडायचे. संवादातून मी जगायचे, भावनांतून मी स्वतःला ओळखायचे. कॉलेज संपत आलं. घरच्यांनी लग्न ठरवलं. माझ्या नजरेत मात्र अजून खूप काही शिल्लक होतं. एक रात्री मी निर्णय घेतला. मुंबई, स्वप्नांचं शहर. एका नोटवर लिहिलं, आई, बाबा, मला स्वतःला शोधायचे आहे. माफ करा. 3,000 रुपये, एक बॅग आणि मनात प्रचंड धडपड. मुंबई स्टेशन, वेगळंच जग. स्वप्नांचं शहर म्हणतात, पण तिथे कोणाचं स्वप्न कोणी विचारत नाही. मी स्टेशन जवळच्या एका गुरुद्वारात पहिल्या रात्री झोपले. दुसऱ्या दिवशीच एका ऑडिशनला गेले. रांग होती 100 मुली. सगळ्या माझ्याहून जास्त सुंदर, तयार, अनुभवी. पहिलं ऑडिशन, नकार. दुसरं, तुमचा चेहरा स्क्रीनसाठी नाही. तिसरं, सोपं आहे, पण तुमचं व्यक्तिमत्व नाही जमत. दररोज अपमान, तुच्छतादर्शक नजर आणि उपासमार. एक दिवस मला एका वेब सिरीजमध्ये 2 डायलॉगसाठी घेतलं. पगार 1,500 रुपये. तिथेच अर्जुन भेटला. एक अपकमिंग डायरेक्टर. त्याचे शब्द माझ्या आयुष्याचे वळण ठरले. तू आतून खरी आहेस, पण तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. पुढचे काही महिने मी स्क्रिप्ट लिहायला लागले. अर्जुनने मोबाईलवर व्हिडिओ शूट करायला शिकवलं. मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. मी आकटी. पहिलं व्हिडिओ, आईला पत्र. एकटा राहणाऱ्या मुलीचं तिच्या आईला लिहिलेलं पत्र. रडून केलं होतं रेकॉर्डिंग, पण ते खरं होतं. व्हिडिओ व्हायरल झाला. लोक म्हणाले, तुझ्यात एक वेगळी भावना आहे. मी आठवड्याला एक शॉर्ट फिल्म टाकू लागले. विषय होता, लग्न नकोय, जगायचंय. बायका काम करतात, पण स्वप्न विसरतात. माझी ही मुंबई. लोक जोडले जाऊ लागले. सबस्क्रायबर्स वाढले. पैसे कमी होते, पण समाधान खूप होतं. एका दिवशी वडिलांचा फोन आला. नाटक पुरे झालीत का आता? परत ये. मी उत्तर दिलं, परत येईन, पण आकटी म्हणून, अक्षता होऊन नाही. ते काही न बोलता फोन ठेवून दिला. त्या रात्री मी प्रचंड रडले. संपलं वाटलं. पण सकाळी एका प्रोडक्शन हाऊसकडून मेल आला. वी वॉन्ट यू ॲज लीड इन अवर वेब सिरीज. वेब सिरीज? तीच, ती होती. मी मुख्य भूमिका, एक मुलगी जी गावाकडून मुंबईत येते आणि स्वतःचं अस्तित्व शोधते. माझ्यासारखीच कथा. या सिरीजमुळे मला नाव, ओळख आणि मीडिया कव्हरेज मिळालं. लोक विचारू लागले, ही आकटी कोण आहे? मी म्हणाले, मी तीच आहे, जी तुमच्यासारखी आहे. फक्त विश्वास ठेवला स्वतःवर. एका कार्यक्रमात मला स्टार ऑफ द यूथ पुरस्कार मिळाला. तेव्हा मी वडील, आईला बोलवलं. स्टेजवरून त्यांच्याकडे पाहून म्हणाले, ही मुलगी तुमच्या घरातलीच आहे. फक्त तिचं नाव आकटी आहे आणि ती आता कोणाची नायिका नाही. ती स्वतःच्या आयुष्याची हिरोईन आहे. आई डोळे पुसत उभी होती. वडील पहिल्यांदा माझ्याकडे पाहून हसले. थँक यू.